नीटची परीक्षा जवळ येत आहे. विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत. या व्हिडिओमध्ये ज्या 3 टिप्स देणार आहे त्या जर तुम्ही पाळल्या तर किमान 30 मार्क नीटमध्ये तुम्ही निश्चितपणे वाढवू शकता, याची मी तुम्हाला खात्री देतो. या 3 टिप्स पाळा आणि 30 मार्क वाढवा. मी डॉक्टर ललित पाटील, पुण्यामध्ये मी बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. गेली 18 वर्ष गो ग्लोबल या संस्थेच्या माध्यमातून आम्ही MBBS ऍडमिशन्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहोत. शेकडो विद्यार्थी आणि पालक दरवर्षी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. मागील काही वर्षात विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देताना काही ब्लंडर्स, काही चुका केलेल्या आहेत. स्वतः केलेल्या चुकांवरून शिकायचं त्याला हुशारी म्हणतात, पण दुसऱ्यांच्या चुकावरून शिकणं हीच खरी विद्वत्ता आहे आणि आज आपण ते करणार आहोत. नीटची परीक्षा देताना प्रत्यक्ष एक्झाम हॉलमध्ये तुमचा परफॉर्मन्स मॅक्सिमाइज करण्याकरता आज मी तुम्हाला 3 पॉवरफुल टिप्स देणार आहे. त्यातली तिसरी टिप तुमचं जीवन बदलून टाकेल. पण पहिल्या 2 टिप्स सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली टिप ऑलरेडी तुम्हाला कदाचित माहिती असेल, पण माहिती असणं वेगळं आणि तुम्ही ते फॉलो करणं वेगळं. आज जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यावरून तुम्हाला ते फॉलो करण्याला मोटिवेशन मिळणार आहे. त्यावर पुन्हा एकदा विचार केल्याने तुम्ही जास्त प्रभावीपणे एक्झाम हॉलमध्ये फॉलो करू शकाल. पहिली टिप, स्टार्ट विथ इझी. जो विषय तुम्हाला सोपा जातो त्याच्यापासून पेपर सोडवायला सुरुवात करा. नीटच्या प्रश्नपत्रिकेत साधारणतः प्रश्न फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या क्रमाने असतात. मेडिकल साईडचे जे विद्यार्थी असतात त्यांना सामान्यतः फिजिक्स अवघड जातं आणि बायोलॉजीवर त्यांची बऱ्यापैकी कमांड असते. नीटच्या पेपरमध्ये आधी फिजिक्स, नंतर केमिस्ट्री आणि नंतर बायोलॉजीचे प्रश्न असतात. फिजिक्सचे प्रश्न जास्त अवघड वाटू शकतात. मागच्या वर्षी असं झालं की फिजिक्सचा पेपर खूप कठीण होता, प्रचंड अवघड होता. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स पासून पेपरची सुरुवात केली त्यांना खूप वेळ फिजिक्समध्ये गेला त्यांचा आणि ते हतोत्साहित झाले. बायोलॉजीला वेळ कमी पडल्यामुळे बरेचसे प्रश्न येत असून सुद्धा ते सोडवू शकले नाही. येत असूनही कमी मार्क्स मिळाले. त्यामुळे ज्या विषयावर कमांड आहे तो आधी सोडवायला घ्या. दुसरी टीप जी तिसऱ्या टीपला कॉम्प्लिमेंट करते ती अशी आहे की एक्झाम हॉलमध्ये सजग राहा. सजग म्हणजे माइंडफुल. याचे 2 ऍस्पेक्ट्स आहेत. एक आहे ओव्हरऑल तुमची एक्झाम हॉलमध्ये काय सायकोलॉजी आहे आणि दुसरं ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत नाही किंवा कन्फ्युजन आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देताना काय मानसिकता ठेवता. थोडं डिटेलमध्ये बोलूया कारण विषय महत्वाचा आहे. 1 मार्क देखील तुम्हाला MBBS मिळवून देऊ शकतो किंवा तुमच्यापासून MBBS हिरावून घेऊ शकतो. यामध्ये पहिला भाग असा आहे की एक्झाम हॉलमध्ये पेपर लिहिताना कुठल्या धुंदीत किंवा ट्रान्समध्ये जाऊ नका. त्या ट्रान्समध्ये आपल्याला पेपर लिहायचा नाही आहे कारण ब्रेनच्या सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये उत्तरं असतात, ती आपल्याला हवी आहेत. तुम्ही जर धुंदीत किंवा ट्रान्समध्ये गेलात तर ब्रेनस्टेम आणि लिम्बिक सिस्टीमच्या प्रवाहाखाली तुम्ही जाता. तिथे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. त्यामुळे सजग राहा म्हणजे तुमचं सेरेब्रल कॉर्टेक्स ऑप्टिमम फंक्शनिंग करेल आणि तुम्हाला उत्तरं आठवतील. या गोष्टीचा दुसरा असा अँगल आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत नाही त्याची सुद्धा उत्तरं तुम्ही देऊ शकता जर तुम्ही सजग असलात तर. त्यासाठी जो अप्रोच आहे तो असा आहे, एकदा प्रश्न येत नसेल तर क्षणभर थांबा, लांब श्वास घ्या, आजूबाजूला बघा, छताकडे बघा. 10 ते 15 सेकंदच आपल्याला असं करायचंय, फार वेळ नाही. त्यामुळे काय होईल, तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेपासून डिटॅच व्हाल. कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर डिटॅच होणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर तो प्रश्न पुन्हा एकदा वाचा. तो कोणत्या चॅप्टर मधला प्रश्न आहे ते ठरवा. फक्त चॅप्टर मधला ठरवा, बाकी नका विचार करू. त्या चॅप्टर मध्ये कोणत्या टॉपिकवर तो प्रश्न आहे ते फक्त फिगर आउट करा आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नामधल्या 4 ऑप्शन पैकी कुठले तरी 2 ऑप्शन तुम्ही रूल आउट करू शकता का ते बघा. म्हणजे उरलेल्या 2 ऑप्शन पैकी एक उत्तर असू शकेल आणि थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही हे करू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. याकरता काय आवश्यक आहे तर माइंडफुलनेस म्हणजे सजगतेची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक क्षणाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपण आता तिसरी टीप बघणार आहोत जी गेम चेंजर आहे. तत्पूर्वी दुसऱ्या टीपच्या प्रती स्वतःची कमिटमेंट वृद्धिंगत करण्याकरता कमेंट्समध्ये अलर्ट असं टाईप करा. तुम्ही पालक असाल तरी सुद्धा अलर्ट टाईप करा. म्हणजे तिसऱ्या टीप नंतर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मुलाला किंवा मुलीला दाखवू शकाल. तिसऱ्या टीपकडे वळूया. पालकांना वाटत असतं आपला मुलगा किंवा मुलगी हुशार आहे,
10वीत चांगले मार्क होते, त्यामुळे नीट परीक्षेत काही अडचणी येणार नाही. परंतु प्रत्यक्षात बरेचसे विद्यार्थी टेन्शनमध्ये असतात. या वयात ते प्रत्येक गोष्ट पालकांना सांगतातच असं नाही. म्हणून ही तिसरी टीप त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवा. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम हॉलमध्ये अतिशय शांत चित्ताने प्रवेश करा. नीट परीक्षेत किती मार्क्स मिळतील, गव्हर्नमेंटमध्ये MBBS मिळेल का नाही मिळणार, MBBS नाही मिळाले तर काय करायचं, पुढे काय होईल, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात असतील. पण हे प्रश्न डोक्यात घेऊन एक्झाम हॉलमध्ये प्रवेश करू नका. हे प्रश्न आपल्याला घरीच ठेवायचे आहेत. एक्झाम हॉलमध्ये शांत मनाने जा. एक्झाम सेंटरवर जाताना अनपेक्षित ट्रॅफिक जॅम असू शकतो. गेटवर इतकी गर्दी असेल की आतमध्ये जाणं अवघड झालेलं असू शकेल. तुमची सीट जिथे आहे तिथे कदाचित पंख्याची हवा लागेल किंवा नाही लागणार. दिवस उन्हाळ्याचे आहेत. अशा गोष्टी घडू शकतात आणि मानसिक त्याची पूर्वतयारी करून ठेवा. इन्व्हिजिलेटर तुमच्या जवळ येतो आणि उगीच फालतू गोष्टीत तुमचा वेळ जातो. हे अनेकांच्या बाबतीत घडलेलं आहे. विद्यार्थी दरवर्षी आम्हाला विद्यार्थी पालक अशा गोष्टी सांगतात आणि तुमच्याही बाबतीत ते घडू शकतं. पण तुम्ही अकंप राहा. अकंप हा शब्द मला खूप आवडतो. कंप म्हणजे व्हायब्रेशन्स, कंपित होणं म्हणजे डळमळीत होणं, अकंप म्हणजे स्थिर. डॉक्टर बनण्यासाठी तो एक महत्वाचा गुण आहे. एक निष्णात सर्जन जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करत असतो तेव्हा सकाळी घरी काय वादावादी झाली, OPD मध्ये काय गोंधळ झाला, हे तो बाजूला ठेवतो आणि आता जे काम करत आहे त्यावर फोकस ठेवतो. हा फार मोठा गुण आहे. ते करता आलं पाहिजे आणि तुम्हाला ते करायचंय. जेवढा अभ्यास झाला आहे तेवढा झाला आहे. जे चॅप्टर झाले आहेत ते झाले आहेत, जे नाही झाले ते नाही झाले. हरकत नाही. दुसऱ्यांशी तुलना करण्याचं काहीच कारण नाही. परीक्षेत कुठलेही प्रश्न येऊ देत, मी शांत चित्ताने त्यावर विचार करणार आहे. गडबडून जाण्याचं काहीच कारण नाही. जो प्रश्न तुम्हाला येत नाही तो तर येतच नाही, पण गडबडून गेलात तर जो येतो तो पण चुकेल. त्यामुळे अकंप राहा. फार फार काय तर होईल, कमी मार्क मिळतील एवढंच ना. तुम्हाला नीटमध्ये 0 मार्क मिळाले तरीही भरपूर पर्याय आपल्याजवळ आहेत. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, अकंप राहा. MBBS गव्हर्नमेंटमध्येच मिळालं तरच ते चांगलं, या क्षुद्र विचारातून बाहेर या. पेपर कसाही गेला तरी आमच्याशी संपर्क करा. गेले 18 वर्ष आम्ही या क्षेत्रात आहोत. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. आधारहीन कल्पनांवर किंवा ऐकीव माहितीवर जाऊ नका. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गडबडलात, घाबरलात, तुम्हाला घाम फुटला आणि असं करून तुम्ही जर 700 मार्क आणले तरी मी असं म्हणेन तुम्ही हरलात. या उलट तुम्ही शांतपणे पेपर सोडवलात, विचारपूर्वक सोडवलात आणि 200-250 मार्क मिळाले तरीही तुम्ही जिंकलात असं मी म्हणेन. एक यशस्वी जीवन जगायला धैर्य लागतं. समोर अनपेक्षित प्रश्न येऊ शकतात. गडबडून गोंधळून जाणं कटाक्षाने टाळा. माझा अभ्यास आहे या क्षेत्रातला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ज्ञान नसेल तर मिळवता येतं, मार्क मिळवता येतात, पण लॉंग टर्मवर तुम्ही जे यशस्वी होता ते मानसिकता, व्यक्तिमत्व आणि धैर्याच्या आधारावर होता. संपर्क साधा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नीटमध्ये कितीही मार्क असू द्या, तुम्हाला बेस्ट पॉसिबल ऑप्शन आम्ही मिळवून देऊ. ऑल द बेस्ट.